सगळ्या सुट्ट्या 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 करून टाकायचं. असं मिक्स करते. ज्याला आवडत नाही ती म्हणेल का ही भेंडी नको मला खायला, आवडीनंच खाईल ती सुद्धा. ही कवळे अशी 1/2 किलो भेंडी आहे बघा. ही भेंडी अशी पाण्यात टाकते, कारण ही भेंडी आणली बाजारातनं आणल्यामुळं ह्याच्यावर धुरळा ही असते, म्हणून ही भेंडी चांगली अशी धुवून घ्यायची. अशी सगळी मी भेंडी धुवून घेते आणि धुवून झाल्यावर सुती कपड्यावर टाकते. भेंडी चांगली सुती कपड्यानं कोरडी करते. सगळी पाक कोरडी करायची, अशी पाक कोरडी करायची. ह्याचं पाणीनं पाणी सगळं पुसून घ्यायचं. सगळी भेंडी मी अशीच पुसून घेते. भेंडी सगळी हो का धुलेली चांगली कोरडी करून घेतली. भेंडी पाण्यात टाकल्यावर चिकट चिकट होती, असं पुसून घ्यायची. पाक कोरडी केली तर चिकट होत नाही. आता ही भेंडी मी चिरून घेते. तुम्ही म्हणसाल आता चाकूनं चिर नाही, खरं मला इळेनं चिरायला येते म्हणून मी इळेनं चिरते. का ही भेंडी अशी उभी चिरते. हो का अशी चिरली ही. आज करणार आपण वेगळ्या प्रकारची एक भेंडी. तर तुम्ही भेंडी करण्यासाठी मी भेंडी चिरायला लागली, तर तुम्ही सुद्धा ही व्हिडिओ पूर्ण बघा, तुम्हाला पण कळल ही भेंडी कशी करायची. देठा काढलं मागचं काढलं असं सगळ्या अशा चिरून घेते. ही थोडंसं काळं मीठ आहे, ही आंबारी चटणी आहे, ही चाट मसाला आहे, ही 2-4 हिरव्या मिरच्या बारीक करून घेतल्या त्या, ही थोडीशी कोथिंबीर बारीक करून घेतली आहे, अर्धा चमचा हळद आहे, आपलं असलं साधं मीठ आहे, ही 5-7 पाकळ्या लसणाच्या ह्याला असं चाकूनं केलं आहे मी, फोडून घेतलं लसूण, आणि ही थोडंसं कढीपाला. ही तांदळाचं पीठ अर्धी वाटी आहे बारक्या वाटीनंच, आणि ही बेसन आहे अर्धी वाटी, आणि थोडंसं शेंगदाणं. ही तांदळाचं पीठ आहे, हे बेसनमध्ये घालते. सगळं मिक्स करून घेते. ही दोन्ही पिठं पण मी चाळून घेतली. ती मिरची टाकते ह्यात, चटणी व थोडंसं मीठ आहे, हे मीठ टाकते, हळद टाकते, कोथिंबीर पण टाकते. सगळं असं कालवून घेते. ही थोडं तांदळाचं पीठ आणि बेसन ह्यात टाकते. थोडासा पाण्याचा शितडा मारायचा असा. थोडं पाणी लागते, अजून थोडा शितडा देते पाण्याचा. लई पाणी पडलं तर चिकट होईल भेंडी. पाणी असं थोडं थोडं का वाटायचं, कारण आता वरनं आपण बेसन टाकणार आहे, ती बेसन लागण्यासाठी पाणी वाटायचं आहे. असं टाकते. सगळं अजून कालवून घेते. थोडंसं बेसन टाकते अजून. सगळ्या भेंडीला लावून घेते. थोडंसं पाण्याचा शितडा देते. असं सगळं ह्याला लावून घेतलं. असंच लावून घ्यायचं, लय पातळ करायचं नाही, भेंडी चिकट होती. आता 1-2 मिनटं ठेवते आणि मग तळाला घेऊया. तेल तापायला ठेवलं आहे, चांगलं तेल तापलं आहे बघा. आता सोडते एक एक सुट्टी सुट्टी भेंडी सोडायची. मोठ्या गॅसवरच भेंडी तळायची, कारण बारीक मध्यम गॅस केला तर ही नम पडते, कुरकुरीतपणा येत नाही त्याला. म्हणून मोठ्या गॅसवरच फुल गॅस ठेवायचा आणि ती टाकायचं. आज आपण करायला लागलं कुरकुरीत भेंडी. कुणाला भेंडी आवडते, कुणाला आवडत नाही.
ज्याला आवडत नाही ती सुद्धा आवडीनं खातेली ही अशी भेंडी, कुरकुरीत भेंडी. तळून झाली, काढून घेऊया. सगळ्या सुट्ट्या 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 करून टाकायचं. चिटकलेलं असते सुटसुटीत करून टाकायचं. ते टाकलं का गॅस मोठाच करायचा. तुम्हाला जरी वाटलं तर परत बारीक करा, टाकल्या टाकल्या मोठा करा. चांगला कलर येतोवर तळून घ्यायचं, कारण मग कडकपणा चांगला येतो, कुरकुरीत लागते भेंडी. हो का, असं चांगलं तळायचं, कुरकुरीत होते. बाकीची सगळी मी अशा तळून घेते. सगळी भेंडी तळून घेते. आता शेवटचं एवढं राहिले. अशी चांगली तळायची म्हणजे कडक खमंग लागते खायला. आपण सारखं सारखं भरली भेंडी करतो, नुसती मिठाची भेंडी करतो. हे एक आज नवीनच प्रकार केला आहे, कुरकुरीत भेंडी. हे थोडं शेंगदाणं ह्यातच टाकते. 2-4 लसणाच्या पाकळ्या ते ह्यातच टाकून घेते. असं हलवायचं म्हणजे तळल्या जाते चौकलं. गॅस बंद करते. आता थोडासा कढीपाला आहे ती टाकते ह्यात, काढून घेते. ताटात ठेवते तेल नितळायला. हे काळं मीठ आहे ह्याच्यावरून टाकून घेते. आणि ही चाट मसाला हे पण टाकून घेते. थोडा असं मिक्स करते. कढईला शेंगदाणं, लसूण आणि कढीपाला वरून टाकते. एक एक भेंडीसोबत एक एक लसणाची पाकळी खायची आणि शेंगदाणा दाताखाली आले तर लई खमंग लागते. तुम्ही म्हणसाल की तळलंय पण खरं. मी एक तुम्हाला खाऊन दावते. तेव्हा एवढं कुरकुरीत झालंय, असं कडंग कडंग कडंग. मी पण असं कुरकुरीत भेंडी केली. तुम्हाला आवडली का? तुम्ही पण करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि भेंडी कशी झाली कमेंटमधून सांगा. भेंडी तळल्यावर चाट मसाला आणि काळं मीठ टाकल्यामुळं भेंडी एवढी इतकी मस्त लागते खायला. म्हणूनच तुम्हाला मी पण म्हणते एक वेळेस तुम्ही पण नक्की करून बघा. बघा दिसायला पण भेंडी कशी दिसते बघा. तुम्ही पण एक वेळेस नक्की करून बघा. ज्याला आवडत नाही ती म्हणाल का ही भेंडी नको मला खायला, आवडीनंच खाईल ती सुद्धा. ही व्हिडिओ सगळा बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद.